जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे। वर्षभरापूर्वी सत्तेत आलेल्या युती शासनाच्या नाकर्तेपणामुळे आज राज्यातील सामान्य नागरिक अडचणीत आलाय। वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहुल जगताप यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आले। राज्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळला जातोय, त्यात मदत देण्यासाठी शासनाकडून कोणतीच पावले उचलण्यात आली नाही। सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करणं अशक्य झाले। अशा स्थितीत शासन महागाई कमी करण्यासाठी कोणतीच उपाययोजना करीत नाही। अन्नधान्य, भाजीपाला, औषध, एसटी, बस, टॅक्सी, रिक्षा प्रवास तसेच इतरही जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते। राज्यात जीवनावश्यक वस्तूंचे विशेषतः डाळीचे भाव वाढले आहेत। 4 महिन्यांपूर्वी 80 रुपये किलो असणारी डाळ आज 225 रुपये किलो झाली आहे। या भाववाढीस शासनच जबाबदार आहे। अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती रोखण्यासाठी शासनाने प्राइस मॉनिटरिंग सेल तयार करावा, अशी मागणीही याप्रसंगी करण्यात आली। तहसील कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करून नायब तहसीलदार आल्हाट यांना निवेदन देण्यात आले। या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, शहराध्यक्ष बापूराव सिद्धनकर, युवकाध्यक्ष नितीन थोरात, उपनगराध्यक्ष अख्तर शेख, नगरसेवक आसिफ इनामदार, दादा आवटी, युवक शहराध्यक्ष प्रदीप आवटी आदी मान्यवर या प्रसंगी हजर होते। ठिकाणी श्रीगोंदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सरकारच्या विरोधात थाळी वाजवून या ठिकाणी निषेध नोंदवायचं काम आम्ही सर्व ग्रामस्थांना बरोबर घेऊन केले। खरं तर या सरकारने सत्तेत येत असताना वेगवेगळे आश्वासनं देऊन या ठिकाणी सत्तेत आल्याच्या नंतर आपलं कुठलंही आश्वासन त्यांनी या ठिकाणी पाळलं नाही। खरं तर महागाईच्या विरोधात मोठा आवाज करीत सरकार या ठिकाणी आल्याच्या नंतर महागाई कमी होईल अशी अपेक्षा सर्व नागरिकांची होती, पण अशा परिस्थितीत महागाई कमी झाली नाही। त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सुद्धा पीकमालाला जास्त बाजारभाव मिळत नाही, दुधाचा बाजारभाव असेल, वेगवेगळ्या सगळ्या विषयांवर आम्ही सरकारच्या विरोधात आज थाळी वाजवून या ठिकाणी निषेध नोंदवायचं काम केलं। आणि या थाळी वाजवून संपूर्ण महाराष्ट्रात थाळी वाजवून या ठिकाणी निषेध नोंदवत असताना या निषेधाच्या माध्यमातून सरकारपर्यंत आम्ही सर्वसामान्य जनतेचा आवाज पोहोचवतोय आणि हा आवाज आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू। त्यांनी जर धोरणात्मक निर्णय सर्वसामान्य जनतेच्यासाठी जर घेतले नाही तर उद्याच्या काळात सरकारच्या विरोधात अजून तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून या सरकारला जाग आणून देण्याचं काम करू। न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एस9 मीडिया, श्रीगोंदा।